नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। महापालिका निवडणुकीत कोल्हापूरकरांनी आपला पुरोगामी विचार सिद्ध करून दाखवलाय। खासदार शाहू महाराज छत्रपती यांचं महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात प्रतिपादन। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस। आज अखेर जिल्हा परिषदेसाठी 309 तर पंचायत समितीसाठी 371 अर्ज दाखल। महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी निवडून येण्यासाठी वापरलेले मार्ग अपेक्षित होते का, यावर गांभीर्यानं विचार होणं गरजेचं। ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांचं प्रतिपादन। विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी आधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतीपर्यंत पोहोचणं अत्यावश्यक। डी.वाय. पाटील कृषी तंत्र विद्यापीठाच्या 3ऱ्या पदवीदान समारंभात किर्लोस्कर ब्रदर्सचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांचं प्रतिपादन। आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला मुख्य संशयित समीर गायकवाडचा हृदयविकारानं मृत्यू। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी अखेर 8 वर्षांनंतर बुधवारी 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। या दिवशी मूळ दाव्यावर सुनावणी होणार असून याकडे सीमावासियांचं लक्ष लागून आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठपुराव्यानंतर शासनानं सुनावणी घेण्याची विनंती केली होती। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर अनेक आंदोलनं करूनही न्याय मिळत नसल्यानं महाराष्ट्र शासनानं 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यामध्ये बिदर, गुलबर्गा, बेळगाव आणि कारवार या 4 जिल्ह्यातील 865 मराठी गावांचा हक्क हिरावून घेतल्याचा दावा करण्यात आला होता। या दाव्याची शेवटची सुनावणी 10 मार्च 2017ला झाली। यामध्ये महाराष्ट्राच्या वतीनं वरिष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी तब्बल 40 मिनिटं जोरदारपणे बाजू मांडली। त्यानंतर कोरोनासह अन्य कारणांमुळे सुनावणीच झाली नाही। आता बुधवारी 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात मूळ दाव्यावर सुनावणी होणार आहे। 8 वर्षांनंतर सुनावणी होत असल्यानं सीमावासियांच्या आशा पल्लवित झाल्यात। महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवार लोकशाही पद्धतीने निवडून आलेत, पण त्यांनी निवडून येण्यासाठी जे मार्ग वापरलेत ते अपेक्षित होते का, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असं मत ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी व्यक्त केलंय। ते शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर ग. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीनं आयोजित महापालिका निकालांचा अन्वयार्थ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते। शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर ग. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीनं महापालिका निकालांचा अन्वयार्थ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर प्रकाश पवार या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होते, तर अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी इतिहासात पहिल्यांदाच 29 महापालिकांच्या निवडणुका एकत्रित झाल्याचं सांगितलं। महाराष्ट्रात 50% नागरिक नगरपालिका क्षेत्रात राहतात। 29 महानगरपालिकांपैकी 21 महानगरपालिकांमध्ये पाण्याची समस्या भेडसावते। नगरपालिकांकडे उत्पन्नाची साधनं कमी असल्यानं नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं। 75,000 कोटी रुपयांचं बजेट असलेली मुंबई महापालिका ताब्यात यावी यासाठी भाजपने जे प्रयत्न केले तसेच प्रयत्न अन्य महापालिकांमध्ये सुद्धा झाले। कोल्हापूरमध्ये सुद्धा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या गाड्या फिरताना आढळल्या। त्यामुळे ही निवडणूक पारदर्शी, भयमुक्त झाली का, असा सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगानं त्यांची जबाबदारी चोख पार पाडली नाही, असा आरोप वसंत भोसले यांनी केला। सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका होत असताना ज्या पद्धतीचं राजकारण करायला पाहिजे, ज्या पद्धतीचा पैसा गुंतवायला पाहिजे, ज्या पद्धतीची माणसं हाताळली पाहिजेत, हे सर्व करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात पुढे होता। कारण त्यांच्याकडे केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, अनेक इतर राज्यांच्यामध्ये सत्ता आहे। तुम्हाला माहीत नसेल कदाचित, तुमच्या कोल्हापूरमध्ये किंवा सांगलीमध्ये सुद्धा UP, MP मधल्या गाड्या फिरत होत्या। तिकडले त्यांचे कार्यकर्ते गाड्या आणि साधनं घेऊन सगळे आले होते।
आणि ते सर्व अशा प्रकारची यंत्रणा वापरण्यामध्ये, राजकीय संघटन करण्यामध्ये आज त्यांनी कौशल्य मिळवलेलं आहे. आणि दुसरा जो भाग आहे तो हिंदुत्वाचा, म्हणजे धार्मिक उन्माद किंवा धार्मिक ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्याचा एक तंत्र त्यांनी जे काही गेल्या काही वर्षामध्ये अधिक प्रभावीपणे वापरलेलं आहे आणि त्याला यश येते म्हटल्यानंतर त्यांनी तीच लाईन घेऊन आता काम करतायत. हे सगळं घडत असताना, इतका सगळा उलाढाल होत असताना, इतका गैरमार्गाने निवडणुका होत असताना निवडणूक आयोग काय करत होता असा प्रश्न आपल्याला पडतो तो आम्हाला. पण निवडणूक आयोग अस्तित्वात होता की नाही हे कळत नाही. फक्त त्यांचे क्लार्क होते, मतदान घेत होते, याद्या त्यांच्यावर होत्या, घेतली, मतं मोजली आणि तुम्हाला निकाल सांगितला, एवढंच काम त्यांनी केलं. ह्या निवडणुका पारदर्शी व्हाव्यात, त्या लोकशाही तत्वानुसार व्हाव्यात, त्या फेअर आणि ह्या ज्या निवडणुका होणं म्हणतो त्या निवडणुका होतात की नाही याच्याकडे त्यांनी अजिबात पाहिलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा वाटला गेला असं सर्व शहरातनं सांगितलं जातं, सर्व पत्रकार म्हणतायत, सर्वांना माहीत आहे, राजकीय पक्षांना पण माहीत आहे. ते सुद्धा एकमेकावर आरोप करतायत की तुम्ही पैसे वाटले नाही आणि पैसे वाटले, आम्हाला पैसे वाटू दिले नाही म्हणून. आणि मग हे सर्व घडत असताना, हे सर्व आम्हाला कळत असताना पोलिसांना कळत नाही का, निवडणूक यंत्रणेला कळत नाही का? आरोप प्रत्यारोप होत असले तरी या निवडणुकीतून नागरिकांना काय मिळणार, धोरणात्मक बदल होणार का, सुसह्य शहर होणार का, हे प्रश्न अनुत्तरित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निवडून आल्यावर विकास करू असं भाजप म्हणत होतं, मग प्रशासकाच्या माध्यमातून त्यांचीच सत्ता होती, मग विकास का केला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 2015 झाली होती, ती 2026 आत्ता झाली. 11व्या वर्षी, म्हणजे 10 वर्ष झाल्यानंतर ही निवडणूक झाली. 10 वर्ष इथे सत्तेवरच कोण नव्हतं. आणि मग ही जर तुम्ही दावे करत असाल की आम्ही हे सर्व विकास करू, तर मग तुमच्याकडे सत्ता होती ना. जे राज्य सरकार होतं त्या राज्य सरकारकडेच सत्ता होती, त्यांचाच प्रशासक तिथं होता. ते नगरसेवक कोण तिथं आड पडणारे किंवा आडवे येणारे नव्हते. तरीसुद्धा मग शहरामध्ये का कामं चांगल्या पद्धतीनं 10 वर्ष काय छोटा कालखंड नाही, बऱ्यापैकी मोठा कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये सुद्धा या महानगरपालिकांच्यामध्ये तसं काही घडलं नाही. आणि मग हे जर सर्व पक्ष महाराष्ट्रामध्ये होते, या सर्व पक्षांची जर स्थिती पाहिली तर त्यांच्याकडे याला पर्यायी उत्तर देण्यासारखा कुठलाही कार्यक्रम त्यांच्याकडे नाही. ज्याच्याकडे पैसा आहे, साधनं आहेत, मनुष्यबळ आहे, त्यांनी निवडणुका जिंकायच्या. म्हणजे एखाद्याकडे एखाद्या भागामध्ये गुंड आहे आणि त्याच्याकडे 4 पैसे आहे, त्याच्याकडे मनुष्यबळ आहे, भाजपसह महायुतीतील पक्षांकडून पैसा, मसल पॉवर ज्यांच्याकडे आहे त्यांना उमेदवारी देण्यात आली. विकास म्हणजे काय हे नरेटिव्ह सेट केलं गेलं. या तुलनेत विरोधी पक्षांचं संघटन सशक्त नव्हतं असं नमूद करत, लोकशाही पद्धतीनं निवडणूक झाली असली तरी उमेदवारांनी विजयासाठी जे मार्ग निवडले ते अपेक्षित होते का याचा विचार होणं गरजेचं असल्याचं वसंत भोसले यांनी सांगितलं. ते कशा पद्धतीनं आलं तेही आपण पाहिलं. ह्या लोकशाही मार्गाने आले का, लोकशाही मार्गानं आले पण मार्ग जे वापरले ते लोकशाहीचे होते का, असा प्रश्न निर्माण होणाऱ्या ह्या निवडणुका आहेत. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर प्रकाश पवार यांनी आत्ताच्या महापालिका निवडणुकीत 50% मतदान घेऊन भाजप 1 नंबर, 13% मतदान घेऊन शिवसेना शिंदे गट 2 नंबर, 11% मतदान घेऊन काँग्रेस 3 नंबर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 6% मतदान घेऊन 4 नंबर, तर ठाकरे गट 5% मतदान घेऊन 5 नंबरवर राहिल्याचं सांगितलं. या निवडणुकीत मनी आणि मसल पॉवर असणाऱ्यांना तिकीटं दिली गेली, त्यामुळे गरिबांचा पक्ष कोणता असा प्रश्न उपस्थित होतो असं त्यांनी सांगितलं. या आधीच्या निवडणुका सेवाभावातून होत होत्या, आता मात्र निवडणूक ही खरेदी विक्री क्षेत्र बनलं असून त्यातून व्यावसायिक लोकशाही पुढं येत असल्याचं डॉक्टर पवार यांनी नमूद केलं. यावेळी डॉक्टर रत्नाकर पंडित, डॉक्टर सुमेधा साळुंखे यांच्यासह मास कम्युनिकेशनचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातील आसळज इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं इच्छुकांशी संवाद साधला. गगनबावडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यानं काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यातील काँग्रेसला ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी एकसंध राहा. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी राहून तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार सतेज पाटील यांनी आज गगनबावडा तालुक्यातील आसळज इथं इच्छुकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी गगनबावडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यानं काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं. सामान्य माणूस पाठीशी असल्यामुळं नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालंय. लोकसभेप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मताधिक्य देण्याचं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवान पाटील आणि पद्मश्री डॉक्टर DY पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, संचालक चंद्रकांत खानविलकर, दत्तात्रय पाटणकर, सहदेव कांबळे, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, अभय बोभाटे, पांडुरंग पडवळ, बाजीराव शंकर पाटील, रामा जाधव, उदय देसाई, संभाजी पाटणकर, विलास पाटील, बाळासो कांबळे, MG पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, संजीव पाटील, बंकट थोडगे, प्रकाश वरेकर, SK पाटील यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक असणारे उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान इच्छुकांशी संवाद साधल्यानंतर दुपारी आमदार पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. आसळज जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी सदस्य संभाजी पाटणकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून ॲडव्होकेट सोनाली विलास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिसंगी पंचायत समिती मतदारसंघासाठी अमर केशव कांबळे, असंडोली पंचायत समितीसाठी छाया प्रकाश देसाई, आसळज पंचायत समितीसाठी राजेश भगवान पाटील आणि धुंदवडे पंचायत समितीसाठी शुभांगी कुंडलिक संगपाळ यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इचलकरंजी जवळच्या कबनूर चौकात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झळकलेल्या फलकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कबनूर कोरोची मतदारसंघातून उमेदवारी कुणाला, गुन्हेगारांना, बोगस दाखले काढणाऱ्यांना की सर्वसामान्य नागरिकांना अशा आशयाचा फलक झळकल्यानं सध्या हा फलक नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरतोय. इचलकरंजी जवळच्या कबनूर चौकात झळकलेल्या फलकांमुळे पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे. महानगरपालिकेची रणधुमाळी संपल्यानंतर सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवरच कबनूर चौकात थेट राजकीय नेत्यांना डिवचणारे फलक लागलेत. फलकावर कबनूर कोरोची मतदारसंघातून उमेदवारी कुणाला, गुन्हेगारांना की गुन्हेगारी कुटुंबियांना, बोगस दाखले काढणाऱ्यांना की सर्वसामान्य नागरिकांना असा आशय असून विद्यमान आमदार, माजी आमदार आणि गावचे नेते गुंडगिरी संपवणार काय असा सवाल देखील फलकाच्या माध्यमातून विचारण्यात आलाय. सध्या हे फलक चर्चेचा विषय ठरत असून निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचा मजकूर सार्वजनिक ठिकाणी झळकल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अनेकांनी या फलकाद्वारे समाजातील असंतोष आणि जनतेची भावना व्यक्त झाल्याचं मत मांडलंय, तर काहींनी अशा प्रकारचे फलक समाजात तेढ निर्माण करू शकतात अशी चिंता व्यक्त केली आहे. या फलकावर कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेचं नाव नसल्यानं हे फलक लावले कुणी याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू असताना अशा स्वरूपाचे फलक लावल्यानं निवडणूक अधिकारी आणि प्रशासन काय भूमिका घेत आहे, फलक हटवण्याची कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी तसंच त्यांना आधुनिक आणि सुलभ बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं जिल्ह्याचे अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर यांच्यात पगार खात्यासंदर्भात आज सामंजस्य करार करण्यात आला. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आलाय. कोल्हापुरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी तसंच त्यांना आधुनिक आणि सुलभ बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सार्वजनिक क्षेत्रातील जिल्ह्याची अग्रणी बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर यांच्यात पगार खात्यासंदर्भात आज सामंजस्य करार करण्यात आला. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचे पगार खाते बँक ऑफ इंडियामध्ये आहे अथवा नव्यानं उघडण्यात येणार आहे त्यांना मोफत अपघात विमा संरक्षण तसंच नैसर्गिक मृत्यू विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
त्यासोबतच हवाई अपघात विमा, मुलांसाठी मोफत शिक्षण विमा संरक्षण, मुलींच्या विवाहासाठी सहाय्य विमा, सायबर फसवणूक विमा संरक्षण तसंच इतर अनेक आकर्षक लाभांचा समावेश पगार खातेधारकांसाठी करण्यात आलाय. या सामंजस्य करारावर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि बँक ऑफ इंडिया कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक पुनीत द्विवेदी यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी विभागीय व्यवस्थापक पुनीत द्विवेदी यांनी बँक ऑफ इंडिया पगार खात्याअंतर्गत सरकारी तसंच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अपघात विमा, कायमस्वरूपी आणि अंशतः अपंगत्व विमा, मुलांसाठी मोफत शिक्षण विमा तसंच कमी व्याजदरात गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यासारख्या विविध कर्ज सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं. या सुविधांचा लाभ घेऊन कर्मचाऱ्यांनी मजबूत सुरक्षा कवच मिळवावं असं आवाहन त्यांनी केलं. तसंच भविष्यात जिल्ह्यातील इतर सरकारी आणि खाजगी संस्थांसोबतही असेच सामंजस्य करार करून उत्कृष्ट लाभांसह ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी बँक ऑफ इंडिया कटिबद्ध आहे अशी ग्वाही द्विवेदी यांनी दिली. यावेळी गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, कार्यालय अधीक्षक प्रमिला सावंत, नितीन पोतदार, कल्पना लोहार तसंच बँक ऑफ इंडियाचे संसाधन संग्राहक प्रमुख प्रदीप पाटील, विपणन प्रमुख रंगनाथ कचरे उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज अखेर 934 अर्जांची विक्री झाली. आज चौथ्या दिवशी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 17 तर पंचायत समिती मतदारसंघांमध्ये 16 अर्ज दाखल झालेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज हातकणंगले तालुक्यातील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. आज चौथ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी 17 तर पंचायत समितीसाठी 16 अर्ज दाखल झालेत. रुई जिल्हा परिषदेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून उत्तम कांबळे, काँग्रेसकडून राहुल राजीव आवळे यांनी अर्ज दाखल केले. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सुनीता पाटील यांनी शिंदे सेनेकडून, शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघासाठी अपक्ष म्हणून महेश चव्हाण, रुकडी जिल्हा परिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून जनार्दन गायकवाड, रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अभिषेक पाटील, पंचायत समितीसाठी मिनल मगदूम, संगीता पाटील, संभाजी पवार, संदीप आळतेकर आदींनी अर्ज दाखल केले. आज काही उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. कोल्हापुरातील चंबुखडी परिसरात महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्यानं रात्रभर लाखो लिटर पाणी वाया जात असून स्थानिकांना त्याचा त्रास होतोय. महानगरपालिकेच्या या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल स्थानिकांमधून संताप व्यक्त होतोय. कोल्हापुरातील चंबुखडी इथल्या पाण्याच्या टाकीतून रात्रभर लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्यामुळं पाणी थेट राजगोळ पाणंद रस्त्यावरून वाहतंय. या पाण्यामुळे संबंधित रस्ता पूर्णतः खराब होत असून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. टाकीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याला ओढ्याचं स्वरूप प्राप्त होतंय. सोमवारी रात्रभर वाहणारं पाणी अनेक घरांमध्ये शिरलंय. या प्रकाराला नेमकं जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय. चंबुखडीतील या गंभीर प्रकाराकडे वारंवार तक्रार करूनही गाढ झोपेत असलेल्या महापालिका प्रशासनाला जाग कधी येणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांचा सत्कार समारंभ घोरपडे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते नूतन नगरसेवकांना सन्मानित करण्यात आलं. इचलकरंजी महानगरपालिका स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत एकूण 65 जागांसाठी 230 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यापैकी 34 महिला आणि 31 पुरुष उमेदवारांनी विजयी होत नगरसेवक होण्याचा मान मिळवलाय. या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आयुक्त पल्लवी पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करत नगरसेवकांना महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती व्हावी यासाठी एक विशेष कार्यशाळा आयोजित करणार असल्याचं सांगितलं. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था आणि महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा तुटवडा या मूलभूत प्रश्नांकडे प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज असून सर्वांनी मिळून विकासकामांना सुरुवात करावी. तसंच वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून अधिकाधिक निधी उपलब्ध करून शहराचा वेगानं विकास करण्याचं आवाहन त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना केलं.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनी मनोगत व्यक्त करत नागरिकांच्या अडचणी सोडवत शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाला महापालिकेचे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, विविध खाते प्रमुख तसंच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते. जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी स्थानिक पातळीवर स्टार्टअप संस्कृतीचा विकास होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन उद्योजिका अश्विनी दानिगोंड यांनी केलंय. शिवाजी विद्यापीठात आजपासून 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण उद्योग शासन परिषदेला प्रारंभ झाला. परिषदेच्या उद्घाटन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं 20 आणि 21 जानेवारीला आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण, उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करणं, त्याचबरोबर नवोपक्रम आणि स्टार्टअप्सना बळ देऊन विकसित भारत 2047 हे ध्येय साध्य करणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. उद्योजिका अश्विनी दानिगोंड यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन सत्राला अमेरिकेतील रोवान विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर कंडलम रामानुजाचार्य आणि नवी दिल्लीतील DRDOच्या महासंचालक डॉक्टर चंद्रिका कौशिक यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी बोलताना अश्विनी दानिगोंड यांनी शिक्षण, उद्योग आणि शासन हा विद्या, बुद्धी आणि शक्ती यांचा त्रिवेणी संगम असून त्या माध्यमातून देशात उद्योग व्यवसायांचं सक्षमीकरण करणं शक्य असल्याचं सांगितलं. विकसित भारत 2047 ही संकल्पना आपल्याला प्रत्यक्षात आणायची असेल तर त्या प्रक्रियेमध्ये शैक्षणिक क्षेत्रात अत्युच्च योगदान असण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्वच क्षेत्रात AIचा वापर आणि त्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची जबाबदारी अशा परिषदांनी पार पाडावी. जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी स्थानिक पातळीवर स्टार्टअप संस्कृतीचा विकास होणं गरजेचं आहे, असं मतसुद्धा दानिगोंड यांनी व्यक्त केलं. यावेळी प्राध्यापक रामानुजाचार्य यांनी शैक्षणिक क्षेत्राला उद्योगांच्या गरजांनुसार आपल्या संशोधनाच्या दिशा ठरवाव्या लागतात. त्यामुळं औद्योगिक क्षेत्रातील नवनव्या प्रवाहांवर शैक्षणिक क्षेत्राचं बारीक लक्ष असणं महत्त्वाचं असून त्या दृष्टीनं शिक्षण, उद्योग सहकार्य परिषदा महत्त्वाची भूमिका बजावतात, असं त्यांनी सांगितलं. याप्रसंगी अश्विनी दानिगोंड यांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी परिषदेचे समन्वयक डॉक्टर सागर डेळेकर, सहसमन्वयक डॉक्टर सुभाष माने, राजाराम गुरव, प्रकाश वडगावकर, मलेशियाचे डॉक्टर महम्मद याझीद, ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर महेश सूर्यवंशी, कैलास सोनवणे, संजय चव्हाण, कल्याणराव गरडकर यांच्यासह शिक्षण, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कागल तालुक्यातील कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परशुराम तावरे यांच्या पत्नी अश्विनी तावरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. जिल्हा परिषदेच्या 2012च्या निवडणुकीत भाजपमधून रिंगणात उतरलेले परशुराम तावरे यांनी गोकुळचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांचा पराभव करून जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता तावरेंनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. परशुराम तावरे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी तावरे यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. या प्रवेशामुळे कागल तालुक्यात शिवसेनेला बळ मिळालं असून माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाची ताकद वाढल्याचं मानलं जाते. यावेळी गोकुळचे संचालक डॉक्टर सुजित मिणसेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, शिवसेना कागल तालुका प्रमुख सुधीर पाटोळे, नंदकुमार सूर्यवंशी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. माघवारीच्या निमित्तानं राधानगरी तालुक्यातून पायी दिंड्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान होऊ लागलंय. ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात धरून वारकरी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. राधानगरी तालुक्यातील अनेक गावांमधील वैष्णवांचा मेळा आज पायी दिंडीच्या रूपानं पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय. कसबा तारळे, करंजफेण, पिरळ, कुडुत्री, धामोड, शिरगाव, आवळी बुद्रुक, कौलव, घोटवडे, अणाजे, आकनूर, सरवडे, सोळांकूर, राशिवडे, येळवडे, पुंगाव, चांदे आदी गावांमधून मोठ्या संख्येनं वारकरी दिंड्यांमध्ये सहभागी झालेत. विशेष म्हणजे यावर्षी दिंड्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. वारकऱ्यांच्या खांद्यावर भगव्या पताका, महिलांच्या डोईवर तुळशी वृंदावन, मुखात ज्ञानोबा तुकाराम आणि रामकृष्ण हरीचा जयघोष, टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन होत रवाना झालेत. राधानगरी तालुक्यासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या सर्व दिंड्या कोल्हापुरातील मार्केट यार्ड इथं एकत्र येऊन सर्व दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
कागल तालुक्यातील मुरगुड नगर परिषदेत लाचखोरीचा गंभीर प्रकार समोर आलाय. MB रजिस्टर पूर्ण करून देण्यासाठी कंत्राटदाराकडून 40,000ची लाच घेताना नगर अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलंय. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मुरगुड नगर परिषदेत कार्यरत असणारा नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई यानं हुपरी नगर परिषदेत कार्यरत असताना पूर्ण झालेल्या कामाचं MB रजिस्टर मंजूर करून देण्यासाठी कंत्राटदाराकडून लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. देसाई यानं 1.5 लाख रुपयांची मागणी केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं असून यापूर्वी देसाई यानं 50,000 रुपये स्वीकारल्याचा दावाही तक्रारदारानं केलाय. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 19 जानेवारी रोजी पडताळणी केली. तडजोडी अंती ठरलेल्या 1,30,000 रुपये लाच रक्कमेतील पहिला हप्ता म्हणून 40,000 रुपये मुरगुड बसस्थानकात तक्रारदाराकडून स्वीकारताना नगर अभियंता प्रदीप देसाईला रंगेहात पकडण्यात आलं. त्याच्याकडील वाहनाची झडती घेत त्याचा मोबाईल जप्त करण्यात आलाय. देसाईच्या घराचीही झडती घेण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितलंय. लाचखोर नगर अभियंता प्रदीप देसाई विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमुळे देसाई याच्यावर मुरगुड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय. या कारवाईमुळे नगर परिषदांमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून लाचखोर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलाय. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. राधानगरीचं नवं तहसीलदार कार्यालय राज्यमार्गाजवळच आहे. या कार्यालयात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे आणि गटांचे उमेदवार कार्यकर्त्यांच्या मोठ्या लवाजम्यासह दाखल होत आहेत. यामुळे सकाळपासूनच देवगड निपाणी राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. राधानगरी इथं नवीन तहसील कार्यालय राज्यमार्गाच्या अगदी शेजारी सुरू करण्यात आले. तहसील कार्यालयात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे आणि गटांचे उमेदवार कार्यकर्त्यांच्या मोठ्या लवाजम्यासह दाखल झाले होते. यावेळी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी 4 चाकी आणि दुचाकी वाहनं रस्त्याच्या दुतर्फा उभी केल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. देवगड निपाणी राज्यमार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, शेतकरी, विद्यार्थी तसंच रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राज्यमार्गालगत न ठेवता अन्य मोकळ्या ठिकाणी घेणं गरजेचं होतं, अशी प्रतिक्रिया नागरिक, प्रवासी आणि वाहन चालकांकडून व्यक्त होतीये. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी देवगड निपाणी राज्यमार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवावी, पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे. निवडणूक प्रक्रियेमुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये याकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महापालिका निवडणुकीत कोल्हापूरकरांनी आपला पुरोगामी विचार सिद्ध करून दाखवलाय. खासदार शाहू महाराज छत्रपती यांचं महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात प्रतिपादन. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस. आज अखेर जिल्हा परिषदेसाठी 309 तर पंचायत समितीसाठी 371 अर्ज दाखल. महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी निवडून येण्यासाठी वापरलेले मार्ग अपेक्षित होते का, यावर गांभीर्यानं विचार होणं गरजेचं. ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांचं प्रतिपादन. विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी आधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतीपर्यंत पोहोचणं अत्यावश्यक. DY पाटील कृषी तंत्र विद्यापीठाच्या 3ऱ्या पदवीदान समारंभात किर्लोस्कर ब्रदर्सचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांचं प्रतिपादन. आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला मुख्य संशयित समीर गायकवाडचा हृदयविकारानं मृत्यू.
बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.